काय सांगाल एकूण काय वातावरण वाटतं? पाथरीमध्ये मी प्रथमतः यायला लागलो त्यामुळं की आमचे सर्व कार्यकर्त्याचा एक आग्रह होता की मी इथं आलो पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर सर्वांचा उत्साह जो होता, रस्त्यावर कमाना असतील किंवा JCB मधून फुलं टाकणे असेल, त्यांना असं वाटतं की संघटनेचा माणूस आपल्याकडे आला पाहिजे, सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे. आणि निश्चितच माझी ती जबाबदारी आहे, मंत्री म्हणून नाही, एक कार्यकर्ता म्हणून मी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि आता मेळाव्यानंतर पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये केव्हा यायचं याचा सुद्धा आम्ही प्रोग्राम करणार आहोत. विकास कामांचं उद्घाटन आहे, वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं होणार आहेत. काय वाटतं एकूण पाथरीमध्ये येणाऱ्या काळात आणि आता काय विकास कामं होतील? पाथरीमध्ये विकास होईल. या ठिकाणी आमदार कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या पार्टीचा यापेक्षा या पाथरीचा विकास होणं महत्त्वाचं आहे. माझं त्याच्याकडे लक्ष असेल. आता तुम्ही पाहिलं असेल मार्केट कमिटीने एक रस्त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलाय. अनेक आणखीन कार्यक्रम आहेत जे आम्हाला आता करायचे आहेत. आणि एक तुम्हाला निश्चित सांगतो, मी काल शिंदे साहेबांना बोलून या ठिकाणी आलेलो आहे. या शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही माझी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष असेल पाथरीवर. निश्चित मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे म्हणून त्यांनी मला इथं पाठवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की महिन्यातून एक विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी केले जाईल. उद्धव ठाकरे गटाचे खासदार आमदार काही संपर्कात आहेत अशी चर्चा चालू आहे का? तो तर पहिल्यापासून संपर्कात आहेत. आता ते यायचं, आता आम्ही कधी घ्यायचं हे आम्ही ठरवायचं. परभणी जिल्ह्यात कुणी आहे का? हो, सगळे आमच्याकडे आहेत. आता सर्वांची नाव आज जाहीर करणं योग्य नाही, परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि तो निर्णय लवकरच घेतला जाईल. संजय राऊत म्हणतात 2024 विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली गेली, त्यांना शब्दही देण्यात आला होता, मात्र आता त्यांना मुख्यमंत्री भाजपनं केलं नाही. त्यांनी काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे, परंतु एवढं निश्चित आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्येच ही युतीची निवडणूक लढवली गेली होती, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की भूतो न भविष्यती 237 जागा येणं हे मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा झालं. म्हणून शिंदे साहेबाला मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एक मास लीडर म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातंय. अहोरात्र काम करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. म्हणून आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षाही शिंदे साहेबाची इमेज आणखीन कशी वाढेल असा आमचा प्रयत्न राहील. शिंदे आणि अजितदादांचा पक्ष फोडला जाईल, नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचाही पक्ष फोडला जाईल असं राऊतांनी विधान केलं. राऊतला काय सकाळी उठल्यानंतर तो रात्रीची उतरलेली नसते म्हणून सकाळी बोलत असतो. सर, सईद खान यांना संविधानिक पदावर बसवावं असं पाथरीतल्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबाला घेऊ द्या. मला तो निर्णय घ्यायचा अधिकार नाही. तिथं पक्षामध्ये निर्णय घेणारे सगळे जर संजय राऊत सारखे झाले तर मग त्याला त्या पक्षाला अर्थ नसतो. कातडी वाचवण्यासाठी शिंदे करतायत असं संजय राऊतांनी विधान केलं. असं संजय राऊत बोलतो त्याला महत्व देत नाही आम्ही. संजय राऊत काय पाटील यांचं 3 दिवस झालं आंदोलन सुरू आहे. काय वाटतंय त्याचा विषय तुम्हाला? नाही, सरकारने निश्चित त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. सरकार या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. मला वाटतं सरकारमधले मुख्यमंत्री असतील किंवा इतर सहकारी त्यांच्याशी बोलतही असावेत. परंतु आम्ही आता उद्या आमची कॅबिनेट आहे, निश्चित त्याच्यावर सुद्धा थोडी चर्चाही होईल. सर, इथले स्थानिक जे आमदार आहेत राज शेट्टी, त्यांनी नाराजी व्यक्त केली की सईद तुम्ही पक्षात घेतलं, त्यांना महायुतीच्या पक्षाला विचारात न घेता म्हणे. कुठे कुणाला पक्षात घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं ह्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतात. म्हणून सईद आला काय आणि इतरांना घेतलं काय याबद्दल दुसऱ्याला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे तुमचं असं झालं म्हणे की सगळं विचार करून घेत तिथल्या उमेदवार? नाही, इतर पक्षाचा विचार करून आम्ही घेत नसतो. आमच्या पक्षाचे नेते विचार करून आम्हाला विचारून घेत असतात.